खूप लांबून शेतकरी आपल्याजवळ येत आहेत आपल्या औषधाचे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट पाहून। तर आता हे भाऊ वाशिम जिल्ह्यातून आलेले, यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊया की हे म्हणजे काय कारण आहे त्यांना इथपर्यंत येण्याचं काम पडलं। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। सचिन रामराव मिसाळ, मोहरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। बरं, तर तुमच्या गावात नेमकं म्हणजे काय घडलं? समजा घडलं म्हणजे एवढी क्वालिटी पण चांगली वाटली, भरपूर। बरोबर, काय झालं? कोण औषध ऑर्डर कोण केलं होतं? ते ऑर्डर केलं चेतन भोजने। चेतन भाऊ भोजने त्याने पहिल्यांदाच वापरलं होतं का? हो, पहिल्यांदा। कोणत्या पिकावर वापरलं? कपाशीवर। आणि मग कितीचा डोस मारला त्यानं? 30 मिलीचा। आणि कशासाठी मारलं पण? त्याचं अशी पिंगटपणा होती, वाढ पण कमी होती आणि ब्रँचेस नव्हत्या जसं पावसामुळे। हा, पावसामुळे। बरं, मग त्याने आता भरपूर आहे। किती दिवसात? 4-5 दिवसात बराचसा फरक दिसला। हो, बराचसा। म्हणून मग तुम्ही आता इथपर्यंत आलो। म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत ॲग्रीपॉवरचं नाव ऐकलेलं नव्हतं? नाही। बरोबर आहे, त्याचे रिझल्ट पाहिले तुम्ही म्हणून तुम्ही इथपर्यंत आले, बरोबर आहे? तर बरं, त्याने त्याच्यासोबत काय काय वापरलं? समजा एखादं कीटकनाशक वगैरे काही? नाही, काहीच नाही वापरलं त्याने, प्लेनच वापरलं। हो, प्लेन। अच्छा, फक्त वाढीसाठी म्हणून? वाढीसाठी, कारण कीटकनाशकाची फवारणी झाली होती। बरोबर, मला फोन आला होता, कीटकनाशकाची फवारणी झाली होती, फक्त वाढीसाठी त्यांना पाहिजे होतं। मग 4 दिवसात एवढे रिझल्ट दिसले का खत? हो, भरपूर। कसे? असं ब्रँचेस पण आहे, आणखी कलर, फुलधारणा, कलर सर्वच चांगला आहे। कशामुळं? आपलं सफलमुळे। सफल घेतलं होतं? सफल आणि अमृत कॉम्बिनेशन घेतलं होतं? नाही, कॉम्बिनेशन नाही, पहिले अमृत घेतलं, पहिल्यांदा सफल घेतलं वाटते, नंतर अमृत घेतलं। हो का? म्हणजे असे रिझल्ट मग त्यांना मिळाले। बरं, तर आता मग तुमचा 100% भरोसा आहे औषधांवर? हो, भरोसा आहे। बरोबर आहे, भरोसा आहे, म्हणूनच आलो आम्ही इथपर्यंत आले। बरं, ठीक आहे मंडळी, तुम्हाला जर सुद्धा अशा पद्धती, बरं शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटते? वापरलंच पाहिजे, बिलकुल। हो, भरपूर लोक म्हणजे त्याच्या शेतामध्ये येऊ राहिले। अच्छा, त्यांचं शेत पाहण्यासाठी बरेचसे लोक येतात? आमच्या शेतापाशी शेत आहे त्याचं। हो का? हो। अच्छा, म्हणजे मग तुम्हाला ते फवारल्यानंतर तुम्ही त्यांना विचारलं काय झालं बा, इतकं काय असं काहीतरी झालं असेल ना? विचारलं त्याला। हो, तर ते म्हणे तू हे घेऊन ये म्हणे, बस तुमची पण पराठी अशीच होऊ शकते म्हणे। अच्छा, ठीक आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता बरेचसे शेतकरी आपल्याजवळ जे औषध नेऊ राहिले समाधानी होत आहे। तुम्हाला जर म्हणजे जे तुम्ही खर्च तर करणार आहात, कोणतं तरी औषध तुम्ही निश्चित मारणार आहात, तर माझं म्हणणं आहे कुठेतरी खर्च केल्यापेक्षा एकदा वापरून पहा, रिझल्ट नाही आले तर परत वापरू नका। परंतु 100% आम्हाला गॅरंटी आहे, तुम्ही एकदा जर घेतलं तर निश्चित तुम्ही आमच्याकडे वापस येणार। म्हणून म्हणतो म्हणजे लक्षात ठेवा, असेल वार तर सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर। धन्यवाद दादा। धन्यवाद।